नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नुकताच राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत, तर काहींच्या निवडणुका आरक्षण मुद्द्यावरनं पुढे ढकलल्या आहेत. त्या कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि अशातच आता राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये संपत आहे किंवा संपणार आहे. अशा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. पण आता या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली असून पुढची सुनावणी ही 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतच्या काळात संपतोय. आधीच राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका या आरक्षण मुद्द्यावरनं पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या न्यायालयाचा आदेश होताच घेतल्या जातील. यातच आता कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुका घ्याव्या लागणार असल्यानं राज्य सरकारनं 23 जानेवारी 2026 रोजी परिपत्रक काढत ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती. या आदेशाविरोधामध्ये अरविंद दळवी आणि अन्य काही नागरिकांनी न्यायालयामध्ये दाद मागताना सरकारचा हा निर्णय ग्रामीण भागातील लोकशाहीला घातक असल्याचा दावा करत निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची एक मूलभूत एकक असून निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फतच तिचा कारभार चालवला गेला पाहिजे. कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान या याचिकेवरती न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. यावेळी खंडपीठानं राज्याच्या ग्रामविकास विभागासह राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलंय. तसेच संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी पुढचा आदेश येईपर्यंत करू नये असे आदेश देत राज्य शासनाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. तसेच यावेळी या आदेशामागील कारणांमुळे गैरसमज निर्माण झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाची सविस्तर कारणमीमांसा आवश्यक असल्याचंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. तसेच राज्य शासनाला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले असून याचिकेवरती पुढची सुनावणी ही 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं निवडणूक आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका यांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. पाहूयात आता हायकोर्ट काय डिसिजन देतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.